नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्या टॉन्सिलायटिस या विकाराविषयी. तर या टॉन्सिलायटिसची प्रमुख लक्षणं कोणती? तर घसा दुखणे म्हणजेच गिळताना किंवा बोलताना तीव्र वेदना निर्माण होणे. टॉन्सिल लाल होणे म्हणजेच टॉन्सिलवर सूज येते, ते लालसर स्वरूपाचे दिसतात. टॉन्सिलवर कधीकधी पांढरट किंवा पिवळसर रंगाचा थर किंवा ठिपके दिसतात. थंडी वाजून ताप येणे, मानेतील म्हणजे जबड्याच्या आजूबाजूच्या ज्या लसिका ग्रंथी आहेत त्यामध्ये सूज निर्माण होते. श्वासामध्ये दुर्गंधी निर्माण होते म्हणजेच तोंडामध्ये घाणेरडा वास निर्माण होतो. तसेच आवाजामध्ये कर्कशपणा किंवा आवाजात बदल होणं किंवा आवाज बसणं यासारखी प्रमुख लक्षणं यामध्ये दिसून येतात. तर त्यानंतर आपण टॉन्सिलायटिसची प्रमुख कारणे पाहिली तर त्यातलं प्रमुख कारण जे आहे ते विषाणूजन्य संसर्ग. यामध्ये जवळजवळ 70 ते 80% प्रकारामध्ये विषाणूजन्य संसर्गजन्य दिसून येतो. जसे रायनो व्हायरसमध्ये सर्दी निर्माण होते, इन्फ्लुएन्झामुळे फ्लूसारखे संसर्ग निर्माण होतात. त्यामुळे ह्या विषाणूजन्य संसर्गामुळे टॉन्सिलायटिस होण्याचा धोका अधिक असतो. दुसरं बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जीवाणूंपासून होणारा संसर्ग. या संसर्गामुळे टॉन्सिलवरती पांढरे आणि पिवळट रंगाचे ठिपके किंवा डाग दिसू लागतात. तसेच तीव्र वेदना होतात. या विषाणू आणि जीवाणूजन्य संसर्गा व्यतिरिक्त शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, प्रदूषण, धूळ, थंड पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, अतिशय थंड पाणी पिण्याची सवय असणं, आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, तोंडाची स्वच्छता न राखणे, दातांच्या किंवा हिरड्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे, त्यामुळे टॉन्सिलचा परिणाम अधिकाधिक प्रमाणात वाढू शकतो. याशिवाय आपणास काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.